मी सूर्यकांत बागडे। ज्या वेळेला शिवसेना स्थापन झाली त्या वेळापासून मी शिवसैनिक म्हणून जन्माला आलो। 1983 पासून आमच्या गावामध्ये शाखेचं ओपनिंग करण्यात आलं। त्यावेळेला प्रसंग असा होता, जो शिवसेनेत जाईल त्याला लाठीचार्ज खायला लागायचा, तडीपाऱ्या सहन करायला लागायच्या। त्या पद्धतीने माझे घरातले माझे वडील आणि माझे भाऊ हे मला विरोध करत होते का तू काही शिवसेनेत जाऊ नको, तिथं लय डेंजर आहे, सगळ्या पोलिसांचा केसेस होतात, अमुक होतात। त्याला न जुमानता मी आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या विश्वासाकडे बघून शिवसेनेत मी शाखा ओपनिंग केली 1983 मध्ये। आणि तेव्हापासून वडील आणि माझं अतूट असा आमचा संबंध तुटला। वडिलांनी मला कधी, वडील माझे रेल्वे ऑफिसर होते, त्यांचा माझी दुश्मनी झाली केवळ मी शिवसेना स्थापन केली म्हणून। आणि शाळेत शिकताना सुद्धा मला काही वह्या पुस्तकाचं कधी मदत केली। माझ्या आईने भाजी विकून मला माझं शिक्षण केलं आणि मी शिवसेना स्थापन केल्यामुळं माझ्या वडिलांचा माझा विरोध होता। एक वेळेला ग्रामपंचायत नांदगाव सदरचं इलेक्शन लागलं असताना मी ग्रामपंचायतनं मला ग्रामस्थांनी उभं केलं। त्यावेळेला सुद्धा माझे वडील माझ्या विरोधात उभे होते। काँग्रेसच्या बाजूने माझे वडील, मी शिवसेनेच्या बाजूने असताना आणि त्यावेळेला सुद्धा मला गावच्या लोकांनी मला साथ दिली आणि त्यावेळेला मला 350 मतं आणि वडिलांना फक्त 75 मतं त्यावेळेला मी निवडून आलो। आज आपण शिंदे गटात प्रवेश केला, काय सांगा? मी शिवसेनेचा, मी कट्टर शिवसैनिक, बाळासाहेब ठाकरेंचा शिवसैनिक आहे। आणि आता मी ज्या पक्षात प्रवेश केला ती काही वावगी नाही। बाळासाहेब ठाकरेंचे विचार पुढे घेऊन चाललेली ती शिवसेना आहे। त्या शिवसेनेत मी आज हजर होतोय।